जे कधी पाहत नव्हतं पूर्वी. आता आपल्या लक्षात पण येणार नाही की हे कधी सुरू झालं. पण आपली गाडी थांबली असताना कोणीतरी येतो, एखादा माणूस स्ट्रॉबेरी घेऊन येतो किंवा काही घेऊन. फलोत्पादन याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी क्रांती करणारा हा माणूस. जी फळं कधी पाहिली नव्हती ती सर्वसामान्यांना आज मिळायला लागली. त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम करणारा माणूस. बारामतीमध्ये ज्यांनी शेतीमध्ये AI टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये कशा प्रकारची क्रांती केली, एकदा कधीतरी जाऊन बघून पण या. सहकार चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली. धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील, तात्यासाहेब कोरे. आता महाराष्ट्राच्या देशाला राजकारणाचा आकार देणारे भारतीय काँग्रेस, जो काँग्रेस पक्ष आपण म्हणतो, त्या पक्षाची स्थापना महाराष्ट्रात झाली. RSS, या RSSचे 6 सरसंघचालक झाले. या 6 संघचालकांमध्ये 4 मराठी झाले आजपर्यंत. आणि निर्माण करणारा देखील मराठीच. हेडगेवार. श्रीपाद अमृत डांगे, ज्यांनी कम्युनिस्ट चळवळ मोठी केली. महाराष्ट्र. शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली 1946 साली, स्वातंत्र्याच्या 1 वर्ष अगोदर. कळलं का? ती केली शंकरराव मोरेने आणि केशवराव झेडे आणि नाना पाटील यांनी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कांशीराम यांचे आज तुमचा तो कुठचा पक्ष, बहुजन समाज पार्टी. पण ही बहुजन समाज पार्टी नंतर झाली. पहिली जी संघटना स्थापन केली बामसेफ, ती या महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये खडकीमध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे बामसेफ. या सगळ्या गोष्टींची मुळं जर तुम्ही बघितली तर ही सगळी महाराष्ट्र आहेत. इतिहासकार, ज्या इतिहासकारांकडे या देशातले सगळे लोक किंवा बाहेरच्या देशांमधले लोक ज्यांच्याकडे टवकारून बघतात, असे काही इतिहासकार म्हणजे विका राजवाडे, गोविंद सखाराम सरदेसाई, त्र्यंबक शेजवलकर, वासुदेव सीताराम बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, गजाननराव मेहेंदळे. आमचे गजाननराव आत्ताच गेले. अनेकदा त्यांच्या भेटी व्हायच्या गजाननरावांच्या. काही विचारलं की ते एकच गोष्ट सांगायचे, एवढं आहे, बाकी इतिहासाच्या पानात कुठेही नाही. जेवढं खरं आहे तेवढा इतिहास ते सांगायचे. ह्या सगळ्यांची जरा एकदा कधीतरी बघा. नुसत्याच मिरवणुका काढून, गुलाल उधळून, झेंडे उधळून काही होणार नाही आपलं. शिवाजी महाराजांचा जय जयकार, बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार, आमच्या ज्योतिराव फुलेंचा जय जयकार. आपण काय झालंय, महाराष्ट्र प्रतिभांमध्ये अडकलाय. महाराष्ट्र ज्या दिवशी यांच्या प्रतिभेमध्ये अडकेल ना, त्या दिवशी परत आपल्याला गतवैभव प्राप्त होईल. नुसते आमच्याकडे प्रतिमा आहेत, प्रतिमांचं पूजन करतोय आम्ही. सायन्स, डॉक्टर वसंत गोवारीकर. बाकीची पानं कुठे गेली रे? त्याचं पानं नाही आहेत, बाकीची तिकडे आहेत का? इधर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, वसंत गोवारीकर, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु एक गोष्ट सांगतो. शिवकर बापूजी तळपदे नावाचे जे गृहस्थ झाले, त्यांनी राईट्स बंधू म्हणजे ज्यांनी विमान उडवली ना, त्याच्याही 8 वर्ष आधी 1895 मध्ये मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती मरुत्सका नावाचे मानवविरहित विमान यशस्वीरित्या उडवले. हे घडवणारे महाराष्ट्रात. पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, नारायण दीनानाथ वेलकर. तुम्ही म्हणाले कोण आहेत नारायण दीनानाथ वेलकर?
तुम्ही जर ऐकाल तर तुम्हाला प्रश्न पडेल, हे आपल्यापर्यंत आलं कसं नाही अजूनपर्यंत. टाइम्स ऑफ इंडियाचे संस्थापक मालक 1840 मध्ये मुंबईचे पहिले भारतीय महापालिका आयुक्त ते जेई ब्रेनन या ब्रिटिश व्यक्तीसोबत 1838 साली त्यांनी बॉम्बे स्टँडर्ड हे वृत्तपत्र सुरू केले, जी कंपनी 1860 पर्यंत त्यांनी चालवली आणि पुढे रॉबर्ट नाईट या ब्रिटिश व्यक्तीने ते विकत घेतलं आणि त्याचं नाव टाइम्स ऑफ इंडिया असं ठेवलं. सुरू करणारा मराठी माणूस कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडीलकर, आचार्य आत्रे, नावाजलेले अभ्यासक माधवराव गाडगीळ, पर्यावरणावरचा अभ्यास, माधवराव चितळे, पाणी या विषयावरचा अभ्यास. म्हणजे जगभरामध्ये या लोकांना काय किंमत आहे ना आपल्याला अंदाज पण नाही याचा, फक्त आमच्याकडेच किंमत नाही. पांडुरंग सदाशिव खानखोजे, चित्रपट दादासाहेब फाळके, एखादं दे रे मला येतं ठेवायला यायला. दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर, व्ही शांताराम. त्याच्यानंतर आपल्याकडच्या चित्रपट क्षेत्रातील काही मीनाक्षी शिरोडकर, शोभना समर्थ, माधुरी दीक्षित, सुलोचना. अजून एक नाव तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडेल की अरे अजूनपर्यंत आम्हाला कसं माहित नाही. हिंदी चित्रपट सृष्टीमधले जवळपास 6300 गाणी, मी सांगितल्यावर तुम्हाला कळेल, 6300 गाणी ज्या जोडीने दिली त्या जोडीचं नाव आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल. त्या लक्ष्मीकांत प्यारेलाल मधले लक्ष्मीकांत हे कुडाळकर होते आणि आपल्या कुडाळमधले होते राहणारे. हे आजपर्यंत आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं. मला माहिती होतं अर्थात, पण आमच्या महाराष्ट्रामधला एवढा मोठा संगीतकार होऊन गेला याचं आम्हाला काही कौतुक काही नाही. आमच्या लोकांबद्दल आम्हाला कौतुकच नाही. अहो आत्तापर्यंत आपल्याला 8 साधारणपणे भारतरत्न मिळाली. या 8 भारतरत्नांमध्ये 4 भारतरत्न ही एकट्या दापोलीमधली आहेत, पण आम्हाला काही देणं घेणंच नाही त्याच्याशी. बावा काणे, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, आमच्या बाबासाहेबांचा जन्म इंदोरचा, पण संपूर्ण बालपण मोठेपण सगळं त्यांचं तिकडे दापोलीत गेलं. आम्हाला काही देणं घेणंच नाही या गोष्टींशी. आम्हाला आजूबाजूला पाहायचंच नाहीये. आमचा महाराष्ट्र मेला तरी चालेल, आम्हाला कंत्राटदाराकडनं पैसे मिळाले पाहिजेत. सी रामचंद्र, या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सुपरस्टार दादा कोंडके, ज्यांनी छाप पाडली, या देशावरती छाप पाडली. निळू फुले, नाना पाटेकर, अमोल पालेकर, अशोक सराफ, आशुतोष गोवारीकर. गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेक. चित्रकार दीनानाथ दलाल, वासुदेव गायतोंडे, माधव सातवळेकर. मी एकेकावरती, या एकेका माणसावरती मी एक तास बोलू शकतो. P.A. धोंड, आचरेकर, सडवेलकर, S.M. पंडित. तुमच्यापैकी बरेच जण हे त्या तामिळनाडूला आपल्या स्वामी विवेकानंदांचं जिथे पुतळा आहे ना तिथे काही जण गेला असाल. मी गेलो होतो. पुतळा पाहिल्यानंतर मी असा उलटा मागे फिरलो. मागे वळलो तर तिथे 2 पेंटिंग्स होती. एक परमहंसांचं होतं आणि एक त्यांच्या पत्नीचं होतं. पण मी जवळ जाऊन पाहिलं तर ते S.M. पंडितांचं पेंटिंग होतं. दोन्ही पेंटिंग S.M. पंडितांची होती. या इथे बाजूच्या गल्लीत राहायची. इथे आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्हाला कलेशी देणं घेणं नाही, संगीताशी नाही, साहित्याशी नाही, कशाशी नाही. फक्त आमच्याकडे झालंय जयंत्या आल्या, पुण्यतिथ्या आल्या की आम्ही फक्त मिरवणुका काढून ढोल वाढवायला सुरुवात आमच्याकडे. पण आमच्याकडे काय पेरून ठेवलंय, काय होऊन गेलंय याचा आम्हाला अंदाजच नाही. शिल्पकार सदाशिवराव साठे